संपूर्ण राज्यभरात सध्या तुकाराम मुंढे यांचा बालवाला आहे। कारण तुकाराम मुंढे यांच्या कारवाईने सर्वच व्यापारी धास्तावलेले आहेत। तर वसईमध्ये सध्या बनावट एफडीए अधिकाऱ्यांचा चांगला सुळसुळाट सुटलेला आहे। एफडीएचे बनावट अधिकारी फिरून फिरतात, गाड्या घेतात, त्याच्यावर लोगो लावतात आणि दुकानदारांकडे जाऊन हायजिनिकचा पुरावा मागतात, एक्सपायरी डेटचा माल दाखवण्याचा प्रयत्न करतात। अशाच बनावट एफडीए अधिकाऱ्यांविरोधात माणिकपूर पोलिसांनी गुन्हा दाखल झालेला आहे। ही घटना आहे 23 तारखेची। 23 तारखेला वसईच्या स्टेला परिसरात मोरबी स्वीट आहे। या स्वीटच्या दुकानात विजय जाधव हा आरोपी आहे आणि स्वाती तुळसकर हे आरोपी आहे आणि आणखीन जवळपास 5 ते 6 आरोपी आहेत। हे त्या ठिकाणी गेले आणि तुमच्या इकडे कुठल्याही प्रकारची साफसफाई नाही, हायजेनिक नाही असं सांगितलं आणि त्यांच्यावर कारवाई करणार, तुम्हाला मीडियामध्ये आम्ही पाठवू, आम्हाला तुकाराम मुंढेंकडे आमच्या टीमचे आहोत असं त्यांना दमदाटी घेऊन धाक दाखवला। 24 तारखेला त्यांनी विजय जाधव यांनी यांच्या एव्हर्शनमध्ये ऑफिस आहे त्या ठिकाणी बोलवलं आणि 12 लाखांची खंडणी मागितली। 12 लाख नसेल देत तर 11 लाख रुपये द्या असं सांगितलं आणि शेवटी 6 लाखांवर यांची सेटलमेंट झाली आणि टप्प्याटप्प्याने पैसे देण्यात सांगितले। परंतु दुकानदाराने जे आहे माणिकपूर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली। पोलिसांनी विजय जाधव, स्वाती तुळसकरवर गुन्हा दाखल केलेला आहे। विशेष म्हणजे विजय जाधव हाच आहे, याच्याकडे महिनाभरापूर्वी बोरवलीमध्ये एका हॉटेलवर त्यांनी अशाच प्रकारचं कृत्य केलं होतं आणि बोरवलीमध्ये देखील त्याच्यावर हा गुन्हा दाखल आहे आणि तिथे देखील स्वाती तुळसकरवर गुन्हा दाखल आहे। ह्या दोघं सध्या हा विजय जाधव सध्या तुरुंगात असल्याचं बोललं जातं आहे कारण त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही। त्यामुळे ह्या दोघांनी वसई विरार परिसरात अनेक जणांना लुटलेलं आहे। त्यामुळे तुमच्याकडे जर असे बनावट एफडीएचे अधिकारी आले तर त्याची आधी खात्री करा, त्यांचा आयकर चेक करा, माहिती घ्या आणि नंतरच त्यांच्याशी काय असेल त्यांच्याशी संभाषण साधा। तुम्हाला थोडा जरी डाऊट आला तर तुम्ही ताबडतोब जे आहेत की लोकल पोलीस स्टेशनला फोन करा, कारण असे बनावट अधिकारी आसपासच्या परिसरात फिरतात आहेत। HP साठी प्रवीण नलावडे, वसई।